हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. आपल्याकडे काय नाही यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्याकडे काय आहे यावर लक्ष केंद्रित करून तुम्ही आणि मी सुद्धा आपल्या आनंदाचा स्तर बदलू शकतो हे लक्षात घ्या. आज मी तुम्हाला अवास्तव अपेक्षांमधून होणाऱ्या निराशेबद्दल सांगणार आहे. तुम्ही विचार करा यावर. म्हणजे मी नेहमीच सगळ्यांना हे सांगत राहते की नेहमीच तुम्ही आशावादी राहा आणि याचा अर्थ असा की देव तुमच्या बाबतीत काहीतरी चांगलं घडवेल अशी आशा बाळगा. तर मी स्वप्नांसाठी, मोठ्या दृष्टिकोनासाठी देव अशक्य ते शक्य करून दाखवेल यासाठी आशादायी असते. आणि आपली तेव्हा निराशा होते जेव्हा आपण बायबल जे सांगत नाही त्यावरही विश्वास ठेवतो. आणि मला वाटतं की बऱ्याचदा आपल्या बाबतीत हे घडतं. आणि आता हे तुम्ही लक्षपूर्वक ऐकायला हवं की इतर लोकांमुळे आपण दुःखी होतो हे चुकीचं आहे. उलट आपण त्यांच्याकडनं अवाजवी अपेक्षा ठेवतो म्हणून होतो. मी माझ्या आनंदासाठी डेव्हकडून सततच अपेक्षा ठेवायचे. काही वर्षांनी देवाने मला असं सांगितलं, तुझ्या आनंदाची जबाबदारी डेव्हच्या खांद्यावर टाकणं थांबवशील का जॉयस? कदाचित इथे उपस्थित असलेलं कुणीतरी असं करत असेल. म्हणजे तुम्ही रागावता कारण ज्याच्याशी तुमचं जवळचं नातं आहे तो तुम्हाला आनंदी ठेवत नाही. आणि बघा, तुम्ही तुमच्या स्वतःच्या आनंदाची जबाबदारी घ्या आणि देवामध्ये लीन होऊन आनंदी राहा. आपण आपल्या गोष्टींची जबाबदारी घ्यायला हवी. आणि मी जेव्हा डेव्हवर अवलंबून राहिले नाही तेव्हा त्याच्या डोक्यावरचं ओझं हलकं झालं. अहो, काही लोक असे असतात जे सतत स्वतःला चांगलं वाटावं म्हणून इतरांकडनं अपेक्षा करतात. बघा, त्यामुळे ते लोक दुरावतात. म्हणजे जेव्हा तुम्ही सतत स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी, स्वतःबद्दल चांगलं वाटून घेण्यासाठी, स्वतःला बरं वाटावं म्हणून इतरांवर अवलंबून राहता तेव्हा तुम्ही त्या लोकांना दूर करता स्वतःपासून. जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही ख्रिस्तात कोण आहात तेव्हा तुम्ही स्वतःला आनंदी ठेवू शकता. तुम्ही ती गोष्ट करण्यासाठी इतरांना त्रास देत नाही. त्यामुळे तुमचे नातेसंबंध चांगले राहतात आणि सुधारतात. बघा, नेहमीच आपण पर्वताच्या शिखरावर असू शकत नाही हे लक्षात घ्या तुम्ही. आयुष्य जगताना वास्तविकता आपल्याला खरं आयुष्य जगायला मदत करते. जरी आपण मोठी स्वप्न पाहत असलो तरी आपल्याला वास्तवासाठी तयार राहावंच लागतं. असा एक काळ असतो जेव्हा आपण पर्वताच्या शिखरावर असताना आपल्या आयुष्याचा आनंद घेतो. पण सगळ्यांनाच माहिती आहे, रोजच्या जीवनात आपण एक सामान्य आयुष्यही जगत असतोच. मी याचा विचार करत होते आणि खूप इंटरेस्टिंग आहे. एक सांगू, आपल्याला नेहमी उत्साही राहावं असं वाटतं, नेहमी मजा करावीशी वाटते. पण बघा, लोक असं म्हणतात की ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत आम्ही खूप वेगळ्या प्रकारे आयुष्य जगतो. आणि बरेच लोक असंही म्हणतात की मला पुन्हा ते नियमित आयुष्य जगायला आवडेल. आणि हे खरं आहे की आपलं रोजचं सामान्य आयुष्य आपल्याला आवडतं. आपल्याला आयुष्यात तडका हवा असतो आणि कधीतरी काहीतरी वेगळंही हवं असतं. बर्थडे पार्टी, नवीन कपडे, सुट्ट्या, मजा करण्यासाठी थोड्या वेगळ्या वातावरणासाठी त्या गोष्टी हव्या असतात. पण बघा, बरेच जण सकाळी उठतात, रात्री झोपतात, उठतात, पुन्हा झोपतात, पुन्हा उठतात, मग कामावर जातात, मग घर स्वच्छ करतात, मग कोणीतरी पसारा करून ठेवतं, मग आपण पुन्हा निस्तरतो. चर्चमध्ये जातो, घरी जातो, किराणा दुकानात जातो, जेवतो, सगळं आवरून घेतो. हो ना? म्हणजे बऱ्याचदा आपण असंच जगतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हा सैतानासोबत खेळण्यासारखा खेळ आहे. तो तुम्हाला दुःखी करू पाहतो, पण तुम्ही दुःखी व्हायचं नाही असं ठरवता. कारण आपण आनंदी राहावं असं आपल्या शत्रूला कधीच वाटत नाही. जर जगात सगळे आनंदी ख्रिस्ती असतील तर प्रत्येकाला तसंच व्हावं असं वाटेल, नाही का? आमीन. योहान 10:10, चोर येतो तो चोरी, घात
व नाश करावयास येतो, मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. केवळ जगू नका, तर जगण्याचा आनंद घ्या. दैनंदिन जीवनाचा आनंद घ्यायला शिकायला हवं आपण. म्हणजे तुम्ही घर स्वच्छ करताना आनंदी राहा, कारमधलं इंजिन बदलायचं असेल तेव्हा, ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हिंग करणं, आणि खरंच जेव्हा आपलं देवाशी अगदी अतूट आणि घट्ट असं नातं असतं तेव्हा तुम्ही ते करू शकता. हेच तर देवाचं आनंददायी जीवन असतं. हो, आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी, रोजचा दिवस उत्साही असू शकणार नाही. तो एक चांगला दिवस असेल, पण तो उत्साही दिवस असेलच असं नाही. आणि जे लोक आज चर्चमध्ये जातात त्या लोकांचा अपमान करण्याचा माझा मुळीच हेतू नाही आहे, पण खरं तर लोक बऱ्याचदा चर्चमध्ये मनोरंजन करून घेण्यासाठी जातात. आणि खरं सांगायचं तर इथे येण्याचा आपला हा हेतू नक्कीच नसावा. यासाठी नाही येऊ ना अशा ठिकाणी. आणि इथे जे सगळे आहेत, उपासना टीमपासून उद्देशकापर्यंत मीडियाचे लोकसुद्धा, सगळ्यांनी अशी समजूत करून घेऊ नये की आम्ही तुमचं मनोरंजन करतो इथे. खरं तर तुमचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या गोष्टी शिकवायला, संकटातून मुक्त करायला पुढच्या आठवड्यात तुम्ही याल तेव्हा स्मितहास्य घेऊन परत यावं, असा बदल घडवायला आम्ही आलो. तुम्हाला मिळालेलं आयुष्य हे अनमोल आहे, आणि त्या आयुष्याचा तिरस्कार केलात तर पुन्हा नाही मिळणार ते. तुमच्याकडे असलेल्या गोष्टींपासून लांब पळू नका, आणि आत्ता तुमच्याकडे जे आहे त्याचा स्वीकार करायला लागा. समाधानावरचे काही अध्याय बघूया आपण. पौलाने तिमथीला लिहिलंय, चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. आपण आत्ता ते वचन वाचलं आणि थोड्या वेळासाठी तुम्ही ते बाजूला ठेवा आणि बघा, तुम्ही या जगामध्ये नग्न आला आहात. त्यानंतर कदाचित एखाद्या लहानच्या दुपट्यात किंवा कपड्यात तुम्हाला गुंडाळलं गेलं असेल, आणि ख्रिसमसच्या सणाआधी काही तासांपूर्वीच माझ्या लहान मुलाचा जन्म झाला होता, आणि म्हणून आम्ही सांताक्लॉजचे लाल रंगाचे कपडे आणि टोपी त्याला घातली होती. आणि बघा, तुम्ही काहीही न घेता इथे येता, आणि थोड्याच वेळात तुम्हाला कोणी काहीतरी देतं, कपडे घालायला देतात. आणि जेव्हा तुम्ही फिरायला जाता तेव्हा कोणीतरी तुमच्या नग्न शरीरावर कपडे चढवतं. तुमच्याकडे जे काही आहे त्यापैकी एकही वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. बघा, कधी कधी पैसे कमवण्याच्या नादात किती जण आपलं नातं बिघडवतात, आणि बऱ्याचदा नंतर तुम्ही ऐकता, म्हणजे की तुमचे वडील म्हणतात की हे तर मी माझ्या कुटुंबासाठी केलं, माझी इच्छा होती की त्यांना सगळं काही मिळावं. मग त्यांची मुलं मोठी होतात, त्या मुलांचं पालकांसोबत चांगलं नातं निर्माण होत नाही, कारण गरजेच्या वेळी त्यांना पालकांचं प्रेमच मिळालं नाही, तेव्हा नव्हते महत्त्वाचे पैसे. अनेकांनी इथे टॉमी बर्नेटबद्दल ऐकलं असेल. बघा, तो सुवार्तिक होता आणि तो प्रवास करत होता, सतत त्याच्या कामात गुंतलेला होता. पण त्याची मुलं, दोघांपैकी एक आता फिनिक्समध्ये ड्रीम सेंटर चालवतो, दुसरा लॉस एंजलिसमध्ये ड्रीम सेंटर चालवतो, आणि ते सगळे सेवाकार्यात आहेत आणि त्यांचं कुटुंबही सुखी आहे. पण त्याची मुलं एकदा म्हणाली की बाबा, जगात कुठेही असले तरी, फुटबॉल मॅच असेल, बास्केटबॉल मॅच असेल, अजून काही असेल, ते जगात कुठेही असले तरी आमची मॅच पाहायला विमानाने परत यायचं आणि मॅच पाहून झाल्यावर पुन्हा कामाला जायचे. आणि असंच नातं घडत जातं. आता वेळ आली आहे, मी तुम्हाला सत्य तेच सांगते, एखाद्याला वेळ देण्यापेक्षा माझ्यासाठी एखाद्याला पैसे देणं सोपं आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर आपण अमेरिकन्स म्हणजे जगाच्या पाठीवर सगळ्यात बिझी असे लोक आहोत. पण मला आता हे काही क्षणांसाठी विसरायचं आहे, आणि जरा विचार करा, तुम्ही काय करताय, काय मिळणार आहे तुम्हाला. एक सांगू, तुम्ही खूप काम करू शकाल, तुमच्या नातेसंबंधांकडे दुर्लक्षही कराल, जेणेकरून जास्त पैसे कमवाल, तुम्ही मोठं घर घ्याल, चांगली कार घ्याल, छान कपडे घ्याल, महागातले शूज घ्याल, अजून बरंच काही. बरं, ते ठीक आहे, मी असं म्हणत नाही वस्तू घेऊ नका, मलाही त्या वस्तू आवडतात. पण एक गमतीशीर गोष्ट माझ्या बाबतीत घडली आहे की जसं माझं वय होत गेलं तसा मला वस्तूंचा तिटकारा वाटू लागला.
मी आता ठरवलंच आहे की मी वय झालं तरी डौलदारपणे जगा या विषयावर एक एक पुस्तक लिहीन. सबटायटल असेल वयस्कर व्हा, वृद्ध नको. कारण तुम्हाला वृद्ध होण्याची गरज नाही, पण आपलं वय हे वाढतच जाणार आहे. आणि जेव्हा तुम्ही माझ्या वयाचे व्हाल, मी माझं वय लपवून नाही ठेवत, मी आता 75 वर्षांची आहे. जेव्हा तुम्ही माझ्या वयाचे व्हाल, तुम्हाला अनुभवातून खूप काही कळलेलं असेल आणि तुम्हाला कळेल की काय महत्वाचं आहे, काय महत्वाचं नाहीये. आणि मी तुम्हाला सांगते की नातेसंबंध, चांगले मजबूत नातेसंबंध, विशेषतः तुमच्या कुटुंबाशी असलेले हे खूपच मौल्यवान असे संबंध असतात. आणि ते चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला विशेष काही करावं लागत नाही, इच्छा असावी फक्त. आमीन. बघा, तुम्ही येताना काही घेऊन येत नाही, तुम्ही जातानाही काही घेऊन जाणार नाही. मला माहिती की इजिप्तचे लोक एखादी व्यक्ती मेल्यानंतर तिच्या ममीमध्ये अनेक गोष्ट ठेवल्यानंतर ते त्याबद्दल विचार करत नाहीत. तर फिलिप्पियरास अध्याय 4 वचन 11 ते 13 पौल म्हणाला, मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. मला हे खूप आवडलंय की पौल म्हणाला की तो शिकलाय. जेव्हा त्याने सुरुवात केली त्याला काही माहीत नव्हतं. आणि मला आश्चर्य वाटतं की मी समाधानी राहायला शेवटी कधी शिकले होते. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. कधी कधी आपण त्या वचनाचा संदर्भ समजून घेत नाही. लोकांना जे हवंय ते करू शकतात असा या वचनाचा अर्थ नाही. दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते. हरेक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. तर देवाची इच्छा आहे की एक महत्वाची गोष्ट आपण करायला हवी, ती म्हणजे आपण कुठल्याही परिस्थितीत सापडलो तरी देवाच्या सामर्थ्यावर मनापासून विश्वास ठेवायला हवा आपण. बरोबर ना? यालाच म्हणतात आध्यात्मिक परिपक्वता. नेहमी चांगलं, प्रेमळ, आनंदी राहणं, कनवाळू. मी आता या लोकांशी बोलणार आहे, तुम्ही तसे नाही आहात. मित्रांनो, तुम्हाला असं नाही का वाटत की स्थैर्य हे आपलं ध्येय असावं? मी त्यासाठी परीक्षा दिली, ती पास नाही झाले, पण पुन्हा मी ती देईन परीक्षा. कारण स्थैर्य हे आपलं ध्येय असायला हवं. सैतान काय प्रयत्न करत असतो तर तुम्हाला त्याला फक्त दुःखीच करायचं असतं. कारण जेव्हा आपण दुःखी होतो, आपल्याला बोलायचं नसतं ते बोलून जातो, बरेचसे चुकीचे निर्णय घेतो, आपण लोकांना दुखावतो आणि मग त्यांना दुखावल्यानंतर आपल्याला त्याचं वाईटही वाटतं. म्हणून जो खेळ मी खेळतेय तो खेळ तुम्ही खेळावा असं मला वाटतं. आणि मग बघा, स्थिर राहून तुम्ही किती वेळा सैतानाला हरवू शकाल ते तुम्ही प्रयत्न तर करून बघा. एक सांगू, डेव्ह नेहमी काय म्हणत असतो? कधी कधी त्याला जे अपेक्षित नसतं ते घडून जातं आणि तो म्हणतो की सैताना मला नाही फरक पडत. एक उदाहरण देते. आमच्या घराच्या बाहेर एक अंगण आहे जिथे आम्ही इलेक्ट्रिक गेट लावलंय, ज्यामुळे कार पार्किंग करताना ते गेट आपोआप उघडतं. पण ते इलेक्ट्रिक गेट बिघडलं आणि म्हणून खूप पैसे देऊन आम्ही दुरुस्त करून घेतलं, पण तरीही व्यवस्थित दुरुस्त झालं नाही. जेव्हा डेव्हने त्याची कार गेटमधून बाहेर काढली, तो थोडासाच पुढे गेला होता आणि गेट आपोआपच बंद झालं आणि कारला आदळलं आणि कारच्या एका बाजूला स्क्रॅच पडला मोठा. आणि आम्ही पैसे देऊन तो भाग दुरुस्त केला. बघा, आम्हाला पैसे मोजावे लागले. आता काय झालं असतं? आम्ही रागवू शकलो असतो, पण असंही म्हणू शकलो असतो ना, तुला माहिती असायचं ना मला नाही फरक पडत यामुळे. कारण एक सांगू का, इथेच सीमारेषा आहे. ते दुरुस्त करावंच लागणार आहे. त्यासाठी जितके पैसे द्यावे लागतील द्यावेच लागणार आहेत. मग दुःखी होऊन आणि रागराग करून आपल्या आयुष्यात काहीही बदलणार नसतं आणि त्यामुळे तुम्हालाच त्रास होत असतो फक्त. म्हणून जर तुम्हाला 2021 हे वर्ष चांगलं जावं किंवा खूपच उत्तम जावं असं वाटत असेल तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुःख व्यक्त करणं सोडा, रागावणं सोडा, वास्तवाचं भान ठेवा. हे लक्षात ठेवा की आयुष्य परिपूर्ण नसतं, लोक परिपूर्ण नसतात, चर्च परिपूर्ण नाही, काम परिपूर्ण नाही, मित्र परिपूर्ण नाहीत. तुम्ही लग्न कराल तो माणूस सुद्धा परिपूर्ण नसेल. तुम्ही कदाचित एकापासून सुटका मिळवून दुसऱ्याशी लग्न कराल, तो जास्त त्रासदायक असू शकेल.
जर तुम्हाला थोडाफार बरा माणूस मिळाला असेल ना तर सहन करा. हो, जमवून घ्या त्याच्याशी. आमीन. मला असं वाटतं की पौलाने कुठेतरी आपला दृष्टिकोन बदलला होता. त्याने गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून जेव्हा जेव्हा मनाविरुद्ध गोष्टी घडतात तेव्हा आपण त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला हवं. सैतान आता मला दुःखी करायचा प्रयत्न करतोय आणि हे म्हटल्यानंतर धन्यवाद येशू म्हणा. मी माझी शांतता गमवत नाहीये, मी माझा आनंद गमवत नाहीये. खरं तर शांत राहण्याचे इतके फायदे असतात अहो, कारण दुःखी होऊन काहीही बदलत नसतं. आणि बघा, खूप वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट आहे. म्हणजे कदाचित 30 वर्षांआधीची असेल, जेव्हा मी सुरुवातीला हे नियम शिकण्याचा प्रयत्न करत होते. आणि जेव्हा माझ्या मनासारखं घडायचं नाही ना, मी इतकी रागवायचे की शांतच बसायचे नाही. आणि माझा स्वभाव आतल्या झुरायचा नव्हता, तर भडाभडा बोलून टाकायचा होता. एखादी गोष्ट मला आवडली नाही तर संबंध घराला कळायचं की मला ती आवडलेली नाही. आणि हे तेव्हाचे दिवस होते जेव्हा सगळं कुटुंब रात्री एकत्र जेवायला बसायचं. त्यामुळे रात्रीचं जेवण खूप महत्त्वाचं असायचं. मी स्वतः स्वयंपाक करायचे. देव बऱ्याचदा 5:30 वाजता कामावरून यायचा. आम्ही 5:45 वाजता जेवायचो. आमची 4ही मुलं, डेव आणि आम्ही सगळे एकत्र टेबल खुर्चीवर असायचो. स्वयंपाक करून मी थकलेले असायचे. आणि मला नंतर हे लक्षात आलं की टेबलच्या मध्ये एक फट पडली होती. म्हणजे तो भाग उघडून त्याच्यात एखादं पान घालून ती फट मोठी सुद्धा होऊ शकली असती. आणि रोज रात्री अगदी रोज रात्री कुणीतरी त्याच्यावर काहीतरी सांडायचं, पाण्यासारखं काहीतरी. आणि रोजच मला ते पाणी त्या टेबलाच्या फट्टीच्या आत जाण्याआधी पुसून टाकायची घाई करावी लागायची. कारण त्यात वरणापासून खिरीपर्यंत काहीही जाऊ शकायचं, काहीही. म्हणजे त्या फट्टीत अडकायचं. आणि मी मोठ्याने ओरडायचे, काहीही गडबड न करता कधीतरी शांतपणे जेवणार आहोत का आपण? धड जेवूही देत नाही, ब्ला. कुणाला आठवतंय का हे सगळं? आणि मग घाई गडबडीत मला ते पुसावं लागायचं, कारण मी तसं केलं नाही तर त्या फटीतून आतमध्ये गळायचं. मी ते पुसण्याचा प्रयत्न करायचे, टेबलाच्या खाली जायचे. माझी मुलं माझ्या डोक्यावर लाथ मारायची. आणि कल्पना करून बघा, एके रात्री देव मला स्पष्टपणे म्हणाला, जॉयस, खरं तर तू शांत राहायला शिकायला हवंस नाही का? कारण तू रागवल्याने ते सांडलेलं पाणी पुन्हा टेबलाच्या फटीमधून वर टेबलावर चढून ग्लासमध्ये तर जाणार नाहीये ना. मग ते पाणी शांतपणे पुसून का नाही टाकत आणि जेवणाचा आनंद का नाही घेत? काय हे अंमलात आणणार की नाही? मग एक सांगू, रागावल्यामुळे आपली किती ऊर्जा खर्च होते ते. क्षणभरात 8 तासांच्या नोकरी इतकी. अगदी खरं आहे हे. म्हणजे तुम्ही आधी रागावता, नंतर शांत बसता आणि मग त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटतं. तुम्ही म्हणता की किती मूर्खासारखी वागले मी. आणि ते निस्तरता नाही येत हो. म्हणून दृष्टिकोन खूपच महत्वाचा आहे. बघा, कितीही वाईट परिस्थिती आली तरी रागवू नका, कारण त्याने परिस्थिती आणखीन वाईट होईल. आणि उलट देवाचे आभार माना की परिस्थिती वाईट असूनही मी दुःखी न होण्याचा निर्णय घेतलाय, न चिडण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. माझी एक मैत्रीण एकदा बोटीत बसली होती बोट रायडिंगसाठी. आणि स्तोत्रसंहिता 91 नुसार ती प्रार्थना करत होती. देवदूताने तिच्यावर ताबा मिळवावा असं ती म्हणत होती. आणि पुढे काय झालं की त्या बोटीवर एक मोठी लाट आली आणि ती मागच्या बाजूला आदळली, तिच्या डोक्याला लागलं. आणि ती म्हणायला लागली की मला कळत नाही, स्तोत्रसंहिता 91 नुसार प्रार्थना करत होते तरी माझ्या डोक्याला लागलं का बरं? देव स्पष्टपणे म्हणाला, अगं तू मेली नाहीस ना. पण स्तुती असो. बघा, तुमच्यापैकी काही जण इथून घरी गेल्यावर एखाद्या घटनेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलून तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकाल. आमीन. एक सांगू, बऱ्याच जणांचा घटस्फोट का होतो?
कारण त्यांचा जोडीदार किती चुका करतो यावरच ते लक्ष केंद्रित करतात आणि त्याच जोडीदाराच्या ज्या चांगल्या गोष्टी आठवायच्या त्याबद्दल ते विचारच करत नाहीत आणि ज्या गोष्टींसाठी त्यांनी लग्न केलं होतं. काही वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगायला हवंय का? बरं, मी एक चित्रपट बघत होते आणि चित्रपटाचं नाव होतं सेकंड चान्स क्रिसमस किंवा दुसरं काही माझ्या लक्षात नाही. आणि ते दोघं लग्न करतात, दोघंही अगदी खुश असतात, एकमेकांचा आदर करतात, एकमेकांवर प्रेम करतात. लग्नाला 4 वर्ष झाल्यानंतर तिला त्याचा कंटाळा येतो, तो चांगला नाही आहे, तो असा आहे, तो तसा आहे, तो हे करत नाही, तो ते करत नाही. आता तिला त्याच्यापासून घटस्फोट घ्यायचा असतो. ती वकिलाकडे जात असते आणि तिच्या कारला अपघात होतो आणि तिला स्मृतिभ्रंश होतो. तिला तिचा नवरा आठवतही नाही आणि म्हणून त्या दोघांची पुन्हा एकदा भेट घडवून आणली जाते जेणेकरून तो तिचा नवरा आहे तिला आठवावं. आणि आता तिला वाटतं हा चांगला माणूस आहे, तिला त्याच्याबद्दल हे आवडायला लागतं, ते आवडायला लागतं. आणि मला कळलं की नंतर तिला कळेल की त्याच्या चुकीच्या गोष्टींवर ती लक्ष केंद्रित करत होती. आणि खरं सांगू का, आपल्याकडे काय नाही यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्याकडे काय आहे यावर लक्ष केंद्रित करून तुम्ही आणि मी आपल्या आनंदाचा स्तर बदलू शकतो. हे लक्षात घ्या तुम्ही, याने खूप फरक पडतो. मला तुमचं माहित नाही, पण जेव्हा मला याबद्दल पहिल्यांदा कळलं, म्हणजे आपण बघा आपल्या अपेक्षांमुळेच बऱ्याचदा दुःखी होत असतो. आणि हे जाणून मला खूपच फायदा झाला, कारण मला कळलं की बऱ्याचदा आपण लोकांकडून त्या गोष्टींची अपेक्षा करतो जी त्यांच्या खिचगंटीत सुद्धा नसते. तुम्ही एखादी गोष्ट करता म्हणून ती गोष्ट इतरांनीही करावी अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही, कारण त्यांचा मार्ग तो नसेल, कदाचित ती तशी व्यक्ती नसेल आणि त्यामुळे त्यांच्याकडनं तशी अपेक्षा करणं चूक आहे. मी म्हटलं, एखादी व्यक्ती जशी नाहीये तसं वागण्याची तिच्याकडनं अपेक्षा करणं मूर्खपणाचं आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. देव चांगला स्वयंपाक करतो म्हणून मी त्याच्या चुका पाहत नाही. काल रात्री त्याने माझा आवडता गॉगल फोडलाय, पण असो, अजूनही आमचे यावर वाद सुरू आहेत. तर समाधानी असणं म्हणजे असं नाही की आपल्याला कधीच बदलायचं नाही. इथे मला ग्रीक भाषेतला एक शब्द आहे जो जास्त महत्वाचा वाटतोय. समाधानी असणं म्हणजे, पौल म्हणाला, मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे मला समजते. म्हणजे असं नाही की त्याला बदलायचंच नव्हतं, अर्थात आपल्याला बदलायचंच आहे. याचा अर्थ असा नाही की लोक चुकीच्या गोष्टी करत नाहीत, पण बघा, शत्रू आपल्यावर किती संकट लादत असतो त्याकडे दुर्लक्ष करून त्या परिस्थितीत स्थिर राहून स्वतःला तणावापासून दूर ठेवून आपण थोडा समजूतदारपणा नक्कीच दाखवू शकतो. हे लक्षात घ्या. मला वाटतं हा खेळ खूपच मनोरंजक असणार आहे आणि हा खेळ उत्तमरित्या खेळ आणि म्हणा सैताना मी आनंदी राहणार आहे. आयुष्यात तुम्हाला हवं तेच नेहमी घडेल असं नाही, पण तरीही तुम्ही आनंदी राहू शकता. फक्त तुमच्याकडे काय नाही यावर लक्ष केंद्रित करू नका, तर तुम्ही ख्रिस्तात कोण आहात ते ओळखा. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.